रुद्रने हे कधीच सांगितलं नव्हतं. दिव्या क्षणात ओरडली. काय? असं कसं शक्य आहे? मीरा एवढी घाणेरडी आहे? तिने रुद्रला औषध देऊन फसवलं आणि त्याच्यासोबत संबंध ठेवले. हे फार काही समजावं लागत नव्हतं. सारं काही स्वाभाविकपणे स्पष्ट होतं. दिव्याने काव्याचा हात घट्ट धरला. काव्या, मला खरंच वाटते की रुद्र खूप त्रास सहन करतोय. त्याला दोष देणं योग्य नाही. शिवाय जो क्वचितच दिव्याशी सहमत होत असे तोही हलकीशी मान हलवत म्हणाला, हो, रुद्र कधीच मीराला हात लावायला तयार झाला नसता. तो स्वतः यात बळी ठरला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीराने हे केवळ तुमचं नातं मोडावं म्हणून केलं. तू जर खरंच रुद्रपासून वेगळी झाली तर तिचं खुश होईल. काव्याचे डोळे चमकले. खरं तर जेव्हा रुद्र तिच्यासमोर गुडघ्यावर बसला होता तेव्हा तिच्या मनात आलं होतं, कदाचित त्याच्या भावना खोलवर नसल्या तरी तिच्याविषयी काहीतरी वेगळं आहे. काही खरं, काही खोटं. आता जेव्हा मीराबद्दल कळलं तेव्हा तिला समजलं, मीराने तिलाही फसवलं होतं. तिला असं वाटलं होतं की एक पुरुष म्हणून रुद्रने स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं होतं. पण तिला हेही उमगत होतं, तिला स्वतःलाही तेवढं संयम राखता आलं असतं का? तेवढ्यात रुद्र बाहेरून रूममध्ये आला. त्याने वातावरणात काहीतरी वेगळं जाणवलं. काय झालं? काव्याच्या बाळाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, शिवायने त्याच्याकडे पाहून विचारलं. अरे, तुझा चेहरा इतका लाल का? कुणी मारलं वाटतं? रुद्राच्या चेहऱ्यावरचा लालसरपणा अचानक काळसर झाला. तुमचं बोलणं झालं का? दिव्या आणि शिवायने एकमेकांकडे पाहिलं आणि एकत्रच बोलले, हो झालं. आणि दोघेही समजूतदारपणाने तिथून निघून गेले. काव्याने रुद्राच्या गालावर असलेल्या लाल मनाकडे पाहिलं. त्या क्षणी त्याने आपल्या प्रतिष्ठेची पर्वा न करता काव्यासाठी गुडघ्यावर बसून विनंती केली होती. तिच्या मनात असं नव्हतं की तो असं काही करेल, पण त्याने केलं. ते मन त्याने स्वतः केले होते. नाहीतर तो सहज दुर्लक्ष करू शकला असता. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी तुझा मेसेज बघितला. तो थोडा थबकला आणि त्याच्या थोड्याशा लालसर चेहऱ्यावर समजून घेण्याची भावना उमटली. मला माहिती आहे, हे ते फक्त कारण होते. जर मी तिचा स्पर्श केला असेल तर केलाच. मलाही स्वतःची घृणा वाटते. ठीक आहे, काव्या म्हणाली. तुला सांगायचं होतं तेव्हा सांगायला हवं होतं. तू म्हणतोस की मीरा फसवून गेली हे ऐकून अजून घृणा वाटते. खरी, पण आता कळते. स्वीकारणं थोडं सोपं आहे. रुद्रने भुवया उंचावल्या. काव्या पुढे म्हणाली, आणि हे सगळं फक्त तुझी चूक नाही आहे. मला तुझ्यावर घृणा वाटते. ती फक्त मीरामुळे, तिच्या स्पर्शामुळे, तुझ्या कृतीमुळे नव्हे. रुद्रला शेवटी समजलं. म्हणजे तू घरी परत यायचं ठरवलंस? काव्याने हलकेचं मान हलवली. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव थोडा कमी झाला. ते पाहून ती म्हणाली, पण मला वाटतं मीराचे कृत्य फारच घाणेरडं होतं. शिवाय बरोबर होता. जर आपण वेगळे झालो असतो तर मीराच आनंदी झाली असती. एखाद्याला मिळवायचं असेल तर इतके नीच मार्गाने नाही. रुद्राच्या कपाळावर आठी उमटली. ती काय म्हणते म्हणजे तिला काहीच फरक पडत नाही. तिच्या विचारात बुडण्याआधीच काव्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, आणि हो, मला खात्री आहे तुझ्या सावत्र आईचाही यात हात आहे. नाहीतर मीरामध्ये इतकी हिंमतच झाली नसती. रुद्राच्या डोळ्यांमध्ये एक भीषण सावली पसरली. तू बरोबर बोलत आहेस. काव्याने आता निश्चय केला होता, याची किंमत त्या दोघींना चुकवावी लागेल. घरी आल्यावर रुद्रने असं बोलून टाकल्यावर ती तुला हातही लावणार नाही. तू निश्चित राहा, रुद्र शांत आवाजात म्हणाला. मीरा तिच्याकडे रोषाने पाहत ओठ चावू लागली. काव्याने रुद्रकडे प्रेमाने पाहून विचारलं, बरोबर ना बाबू? बाबू हे शब्द ऐकून रुद्रला थोडंसं चुकल्यासारखं वाटलं. त्याने भुवया कुरकुरल्या. ही बाई आता काय खेळ खेळते? त्याच्या डोक्यात विचार चालू झाले. काव्याला वाटलं, हे बर्फाचं खडखडीत खांब तर अगदीच सपोर्ट करत नाही. इतक्या महत्त्वाच्या क्षणीही इतका निष्क्रिय कसा राहतो? ती त्याचा हात ओढत एक बाजूला बसली आणि म्हणाली, सारा दिवस तू कामात होता. बाबू, आता जरा बस ना, आराम कर. मग ती मीरा आणि मनीषाकडे पाहून म्हणाली,
सासूबाई, मीरा, तुम्ही दोघेही बसा. काही हवं असेल तर अगदी मोकळेपणाने बोला. विशेषतः तू मीरा, तू गरोदर आहेस ना, इथे आपलंच घर समज. अजिबात संकोच करू नकोस. मीरा काहीच बोलू शकली नाही. केवळ थोडं हसत म्हणाली, ठीक आहे, अजून बरं वाटते. फक्त उलट्या होतात थोड्या. पण कोणीतरी सांगितलं की ज्यांना अशी जास्त उलटी होते त्यांना मुलगा होतो. मुलगा? मग तो आपला मोठा नातू होणार, मनीषाने नाटकी स्वरात म्हटलं. पण काव्या चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवता बसली होती. तिने शेजारचे ऑरेंज उचलले, निवडून त्याची झाल काढली आणि ते रुद्रच्या समोर ठेवले. बाबू, ऑरेंज खा. रुद्राने तिच्याकडे नजर टाकली, तिला काही वेळ निरखून पाहिलं आणि मग तिच्या हातातून ऑरेंज तोंडात टाकलं. शाब्बास. काव्याने हसून त्याचा हात चिमटला आणि त्याच्याजवळ विसावली. मीरा दात ओठात खुपसून उशाशी धरलेला कुशन इतक्या जोरात दाबत होती की त्याचा आकारच बदलला. रुद्र तिचं मऊसूत शरीर आपल्या अंगावर झोकवून घेत होता. त्याला तिचा सुगंध हळूहळू झपाटून टाकत होता. काव्याच्या या जवळीकतेला तो विरोध करत नव्हता. हे पाहून मीरा हतबुद्ध झाली. तो इतका थंड स्वभावाचा असताना काव्याच्या इतक्या जवळ का जातोय? काव्या पुढे म्हणाली, अच्छा, मीरा, कुठे त्रास जाणवतोय का तुला? मीरा चिडून तिच्याकडे पाहणार होती, पण ती काही बोलू शकली नाही. थोडं बाळाच्या हृदयाचे ठोके अस्थिर वाटतात, वर उलट्या जास्त होतात आणि तेवढ्यातच काव्याने अचानक ओरडत म्हटलं, अय्या, काय करताय तुम्ही? सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले. काव्या रुद्रकडे लाजून म्हणाली, थांबा हो, बाहेर लोक आहेत. आईने पाहिले तर काय वाटेल? रुद्र गोंधळून गेला. काव्याने हे मुद्दाम बोलून सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. रुद्रने ओठ चावले. मी खेळण्यातला बाहुला आहे का? तो चिडून तिच्याकडे पाहू लागला. पण काव्या मात्र मनात खुश झाली. मीराचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. चला, आपण आज याच खोलीत थांबूया. काव्याने हळूच रुद्राचा हात पकडला. रुद्रलाही तिच्या विचारायचं होतं की तिने हे सगळं नाटक का केलं, म्हणून त्याने होकार दिला. ते दोघं आत गेल्यावर मनीषा संतापून म्हणाली, काव्या काय हेडलखप्पी बाई आहे. असा वाईट स्वभाव कोणाचा असतो? मीरा मनातल्या मनात काव्याला शिव्या देत राहिली. रूममध्ये गेल्यावर रुद्रने तिला जोरात पकडून विचारलं, हे सगळं काय आहे? माझी हौस ते बघवत नाही ना, म्हणूनच दाखवायला पाहिजे त्यांना, काव्य तिरकसपणे म्हणाली. पण मग तू तसं ओरडलीस का? तुझा अभिनय फारच बकवास आहे, म्हणून मी सिच्युएशन हाताळली. म्हणजे मी तुझं नाटकातलं साधन आहे असं नाही. इतक्यात काव्याच्या कानावर बाहेरून आवाज आला. कोणीतरी ऐकतंय. तिने रुद्रला खुणा केला आणि मग अचानक त्याच्या गळ्यात हात घालून त्याला पलंगावर ढकललं. अगं, काय चाललंय? रुद्रच्या डोळ्यात विस्मय होता. ऐक ना, ती हळू आवाजात म्हणाली, फक्त साथ दे, तुझा अभिनय फारच कमजोर आहे. रुद्र क्षणभर शांत राहिला. मग त्याने तिला पलंगावर दाबावून धरलं. मी अभिनय करत नाही. जे हवं असेल ते खरंच हवं असतं मला, तो कुजबुजला. काव्याचे डोळे मोठे झाले. खरंच का? बाहेर मीरा कान लावून ऐकत होती आणि आता तिचा जळफळाट होऊ लागला होता. काव्याचं इतकं आकर्षण मी कधीच पाहिलं नव्हतं. ती दात ओठात खुपसून रडायला लागली. मी एवढं काही केलं तरी रुद्र कधी माझ्याजवळ आला नाही. पण काव्या, ती तर रुद्राच्या अंगावरच चढली होती.